नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. कल्याणीनगर अपघात प्रकरणात आता वडील, आजोबा आणि नातवानंतर आता आईलाही अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन कार चालकाची आई म्हणजे शिवानी अग्रवाल हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिची कसून चौकशी सुरू आहे. नेमका शिवानी अग्रवालला का अटक करण्यात आली, तिच्यावर नेमके कोणते आरोप आहेत, पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. कल्याणीनगर अपघात प्रकरणात दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट येत आहेत. अपघातानंतर कार चालक वेदांत अग्रवाल याच्या वडिलांना म्हणजेच विशाल अग्रवाल, त्यानंतर आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची आई शिवानी अग्रवाल ही देखील 2 दिवसांपासून फरार होती. तिला शोधण्यासाठी पुणे गुन्हे शाखेची पथकं ही देखील रवाना झाली होती. मात्र अखेर शिवानी अग्रवालला अटक करण्यात पोलिसांना यश आले. शिवानी अग्रवाल ही काल रात्री त्यांच्या राहत्या घरी आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि तात्काळ पोलिसांनी घर गाठून तिला अटक केली. शिवानी अग्रवाल हिला अटक केल्यामुळे आता अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं सोपं जाणार आहे. शिवानी अग्रवाल हिला पोलिसांनी अटक केली असून तिची कसून चौकशी सुद्धा होणार आहे. मात्र तिच्यावर नेमके कोणते आरोप आहेत पाहूयात. अल्पवयीन कार चालकाला ससून रुग्णालयामध्ये ब्लड सॅम्पल देण्यासाठी नेण्यात आलं होतं. त्यावेळी त्याची आई शिवानी अग्रवाल हिने देखील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकला होता, असा आरोप तिच्यावर आहे. त्याचबरोबर शिवानी अग्रवाल ही स्वतः ससून रुग्णालयामध्ये ब्लड सॅम्पल घेताना उपस्थित असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तिला अटक करण्यात आली आहे. आज वेदांत अग्रवाल याची बालसुधार गृहामध्ये चौकशी होणार होती. या ठिकाणी शिवानी अग्रवाल हिला देखील नेण्यात आलं होतं. या चौकशीनंतर शिवानी अग्रवाल हिची देखील स्वतंत्र चौकशी गुन्हे शाखेकडून सुरू आहे. अखेर अल्पवयीन कार चालकाची आई म्हणजे शिवानी अग्रवाल हिला पकडण्यामध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आलेलं आहे. काल रात्री शिवानी अग्रवाल ही स्वतःच्या राहत्या घरी आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आलेली आहे. 2 दिवसांपासून शिवानी ही बेपत्ता होती, फरार होती. तिच्यासाठी शोध सुद्धा पोलिसांचा चालू होता आणि अखेर काल तिला अटक करण्यात आली. आज सकाळपासूनच वेदांत अग्रवाल आणि त्याची आई शिवानी या दोघांची सुद्धा चौकशी चालू आहे. शिवानीचा या सगळ्याच प्रकरणामध्ये, हे प्रकरण दडपण्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे असं बोललं जात आहे. ससूनमध्ये ज्यावेळी ब्लड सॅम्पल्समध्ये फेरफार करण्यात आला त्यावेळी ती तिथे उपस्थित होती असा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय. त्याचबरोबर जे ब्लड सॅम्पल बदलण्यात आलं त्यापैकी एखादं ब्लड सॅम्पल जे महिलेचं आहे ते कदाचित शिवानीचं आहे असं सुद्धा बोललं जात आहे. मात्र यामध्ये अजूनपर्यंत संपूर्ण चौकशी जी आहे ती होणं अजून बाकी आहे. मात्र या सगळ्यामध्ये ससूनचे जे डॉक्टर आहेत त्यांच्यावर दबाव टाकण्यामध्ये सक्रिय सहभाग होता शिवानीचा आणि विशाल अग्रवाल यांचा असं बोललं जात आहे. त्यामुळेच नेमका या सगळ्यामध्ये दबाव टाकण्यात शिवानी अग्रेसर होती का, ती तिथे उपस्थित होती का, नेमका हा सगळा जो सौदा आहे तो किती रुपयांमध्ये यांचा फायनल झाला होता, याच सगळ्याची चौकशी जी आहे ती आता पोलिसांकडून चालू आहे. आज सकाळपासूनच वेदांत आणि शिवानी या दोघांची सुद्धा चौकशी चालू आहे. त्यामुळे आता एका कार चालकाच्या चुकीमुळे घरातले, कुटुंबातले तब्बल 3 जण अटकेत आहेत. त्याचबरोबर शिवानी अग्रवालचा जो मोठा मुलगा आहे तो सुद्धा अनेक दिवसांपासून त्याचा सुद्धा शोध चालू आहे. त्यामुळे त्याची सुद्धा चौकशी करायची आहे. तो अद्याप सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये शिवानी अग्रवालला काही वेळातच न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतरच्या सुनावणीमध्ये नेमकं काय समोर येणार आहे, सुनावणीनंतरची शिक्षा नेमकी तिला काय दिली जाणार, नेमकी पोलीस कोठडी मिळणार की मग न्यायालयीन कोठडी मिळणार, याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलं. त्याचबरोबर शिवानी अग्रवाल हिचा जो जबाब नोंदवला जाईल, जी चौकशी होईल, त्यामधून नेमके कोणकोणते धागेदोरे उलगडणार याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय. कॅमेरा पर्सन अजय उभेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना.
Manikchand Oxyrich, proudly Indian.